पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यास शेतकरी तयार आहेत। 31 मे पर्यंत मागण्या मान्य करण्याचे शिंदेंचे आंदोलकांना आश्वासन आहे। मुंबईतल्या बैठकीनंतर अखेर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, सध्या काय वातावरण आहे? खरं तर काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निश्चितपणे शेतकरी प्रतिनिधी जे होते त्यांचं समाधान झालेलं आहे। मात्र जोपर्यंत इतिवृत्त हातात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आपण बघतोय की आज सलग 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी सुद्धा हे आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू आहे। खरं तर काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत जी बैठक झाली तिच्यामध्ये निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की 31 मे पर्यंत या सगळ्या आदिवासी बांधवांच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातील। त्यासोबतच जे स्थानिक जिल्हाधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, ते दर आठवड्याला या संपूर्ण कामाचा आढावा घेतील। नेमकं काम कुठपर्यंत आलेलं आहे, नेमकी आतापर्यंत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जाईल। आणि त्याच्यामुळे काल जरी या सगळ्या शिष्टमंडळाचं समाधान झालं असलं तरी सुद्धा जोपर्यंत सरकारच्या वतीनं इतिवृत्त हातात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। सकाळच्या वेळेस या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आता जेवणाची तयारी आहे। आंदोलन किती पुढे खेचलं जाईल याबाबत त्यांना देखील अद्यापही माहिती नाहीये। मात्र लवकरच शिष्टमंडळाचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी येतील, शेतकऱ्यांसमोर इतिवृत्ताचं वाचन करतील आणि ज्या वेळेला इतिवृत्ताचं वाचन होईल आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांना वाटेल की मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आता स्वीकारायला हवं त्यावेळेला हे आंदोलन मागे घेतलं जाईल। एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 7 दिवसांनंतर आज कमीत कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकरी आंदोलन मागे घेण्याच्या परिस्थितीत आहेत। मात्र आता इतिवृत्त कधी मिळतं यावर पुढच्या आंदोलनाची भूमिका अवलंबून असणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या